भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील ऐतिहासिक क्रांती दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात स्वातंत्र्य सैनिक आणि हुतात्म्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आलं. विद्यापीठाच्या क्रांतीवन इथं झालेल्या कार्यक्रमात कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत आणि कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांनी स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी अनामवीरा या देशभक्तीपर गीताचं सामूहिक वाचन करण्यात आलं. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात स्वातंत्र्य सैनिक आणि हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. विद्यापीठ परिसरातील क्रांतीवन इथं झालेल्या कार्यक्रमात कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत आणि कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांनी स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली. यावेळी उपस्थितांनी कवी कुसुमाग्रज यांच्या अनामवीरा या अजरामर देशभक्तीपर गीतांचे सामूहिक वाचन केले. या कार्यक्रमाचे संयोजन डॉक्टर भारती पाटील यांनी केले. यावेळी कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि देशसेवेसाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याला उजाळा दिला. तर कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांनी क्रांती दिनाचे महत्त्व अधोरेखित करत देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने आपले योगदान देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर सावलीराम घाणे, डॉक्टर शशिभूषण महाडिक, डॉक्टर सोमनाथ पवार, डॉक्टर अलोक जत्राटकर, डॉक्टर संजय चोपडे, सुरक्षा अधिकारी वसंत एकले, सुरेखा आडके यांच्यासह विद्यापीठातील प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.